मित्रांनो, एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्याने निर्गमित झालेल्या शुद्धीपत्रकाबाबत, या शासन निर्णयामध्ये दिलेल्या अतिरिक्त सूचना तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत अतिरिक्त सूचनासाठी दिनांक 25 सप्टेंबर 2024ला शुद्धीपत्रक निर्गमित झालेले आहे। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता संदर्भाधीन दिनांक 9/7/2024च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। तदनंतर दिनांक 16/9/2024च्या शासन शुद्धीपत्रकान्वये दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील उद्योग आधार, उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील MSME आस्थापनांना कार्य प्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहेत। तथापि माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 23/9/2024च्या बैठकीत प्राप्त निर्देशानुसार सदर शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे। तसेच दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील उद्योग आधार, उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांतील MSME आस्थापनांना कार्य प्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत पुढील प्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। आपण पाहूया शासन शुद्धीपत्रकाबाबत माहिती। संदर्भाधीन दिनांक 16/9/2024चे शासन शुद्धीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात आले आहे। संदर्भाधीन दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 मधील प्रथम परिच्छेद वगळण्यात येत असून त्याऐवजी पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात आले आहे। उद्योग आधार, उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील MSME आस्थापनांना खालील प्रमाणात उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील। उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत MSME आस्थापनातील कार्यरत मनुष्यबळाची संख्या 5 ते 10 असेल, तर उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग व सेवा सर्व्हिस क्षेत्रातील MSME आस्थापनांना कार्य प्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या 1 असेल। जर उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत MSME आस्थापनातील कार्यरत मनुष्यबळाची संख्या 11 ते 20 पर्यंत असेल, तर उत्पादन व सेवा क्षेत्रातील MSME आस्थापनांना कार्य प्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या 2 असेल। उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत MSME आस्थापनांतील कार्यरत मनुष्यबळाची संख्या 20पेक्षा अधिक असलेल्या उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग व सेवा सर्व्हिस क्षेत्रातील आस्थापनांना त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे 10% व 20% उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील। वरील सुधारणेनुसार उमेदवार रुजू करण्यापूर्वी संबंधित आस्थापनात होत असलेल्या कामकाजाशी संबंधित शैक्षणिक अर्हता, कौशल्य रुजू होणाऱ्या उमेदवारांकडे आहे किंवा नाही याची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी करून त्यास मान्यता द्यावी। तदनंतरच उमेदवारांना संबंधित आस्थापनेत रुजू करून घ्यावे।
DPIIT यांच्याकडे नोंदणीकृत स्टार्टअप्स क्षेत्रातील आस्थापनांना कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवार रुजू करून घेण्याबाबतची तरतूद कायम राहील. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती पाहूया. या योजनेचे उद्दिष्ट उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे आहे. आर्थिक तरतूद मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता रुपये 5,500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. अंमलबजावणी संस्था कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य. योजनेचे ठळक वैशिष्ट्ये पाहूया. 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या DBT थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आस्थापना उद्योजकांसाठी पात्रता. आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी. आस्थापना उद्योगांनी EPF, ESIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी. उमेदवारांची पात्रता. उमेदवारांचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवारांचे आधार नोंदणी असावी. उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता 12वी पाससाठी प्रतिमाह विद्यावेतन रुपये 6,000. ITI पदविका यासाठी प्रतिमाह विद्यावेतन रुपये 8,000. शैक्षणिक अर्हता पदवीधर, पदव्युत्तरसाठी प्रतिमाह विद्यावेतन 10,000 रुपये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक 1800120840 वर संपर्क साधावा. पुढील व्हिडिओमध्ये एज्युकेशनल न्यूज चॅनलद्वारे महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहितीसह लवकरच भेटूया. धन्यवाद.